आम्ही 5-6 जे गाईड होतो ते आम्ही श्रमदानातून इथे रस्ते काढले। पहिले एकही असे रस्ते नव्हते, कोणी फायस्टरने काढून दिलेले अध्यक्ष। तर मग आम्ही श्रमदानातून मग रस्ते काढायला लागलो। तर रस्ते काढताना काही गावकऱ्यांना आम्ही म्हणत होतो की त्याला रस्ते काढायला, तर कोणी म्हणजे इथे येत नव्हते। म्हणजे इको टुरिझमचं काय महत्त्व हे त्यांना कळत नव्हतं। तरी पण आमचे वन अधिकारी सांगत होते की टुरिझम समोर काहीतरी फायदा होईल, तरी पण लोक काय ऐकत नव्हते। त्यानंतर आम्ही 5-6 जणांची गँग बनवलीत आणि रस्ते काढणं चालू केलं। तर त्यावेळेस इथं 1 न 2 गाड्या येत होत्या। आम्ही 5-6 जण इथे येत होतो, वापस जात होतो। तर आता इथं लाईन लागते। आता एवढा वाव मिळाला आहे, पहिले तर काहीच नव्हतं। कधी हप्त्यातून 1 ट्रिप तर कधी 2 ट्रिप। साधं पोट जगणे कठीण होतं पहिल्या वेळेस। त्यानंतर दुसऱ्या वेळेस हळूहळू चंद्रपूरवाले यायला लागले। ऑनलाईन कुणाची नव्हती, कुणाला भेटत नव्हते ऑनलाईन। तर त्यावेळेस स्पॉट बुकिंग आम्ही इथं चालू होतं, तर इथं फिरत होते। मग हळूहळू वाघाची म्हणजे प्रोटेक्शन वाढल्यानं वाघाची संख्या पण वाढली आणि पर्यटन पण वाढायला लागलं। आता चांगल्या पद्धतीने रोजगार मिळतो आणि पोट शाळेला त्यांच्यासाठी इतकं मस्त सांगितलं त्यांनी। कशा त्यांचं नाव लिहून घ्या। ज्यावेळी संध्याकाळी त्यांचे अधिकारी येतील ना, तेव्हा त्यांना सांगा की समितीचा हातभार। इथं 600 रुपये आता जी एंट्री फी आहे, इथून 300 रुपये गाडीला मिळतात, 300 रुपये समितीला मिळतात। समितीच्या 300 रुपयामध्ये गावातले काही छोटे मोठे आम्ही कामं करतो, जसे सोलर स्ट्रीट लाईट लावतो, गावातले कोणते नाल्याचे साफ आणि रस्त्यावर मुरुम टाकणे। आता काही तलाव खोलीकरण हे केले आहेत, हे समितीच्या माध्यमातून केलेले आहे। ईडीसी देवाळा अध्यक्ष घेऊन घ्या। ईडीसी अध्यक्ष आहे। पहिले इथे येणं एक लोक असं म्हणजे येत नव्हते, आता तर मी येतो म्हणतात। आता तसंच झालं ना, कॉम्पिटिशन बघ आतापासून लाईन लागली। पहिली माझी जिप्सी, मग माझी कारण पहिल्या आलेला वाघ दिसतो, दुसऱ्याला दिसत नाही, त्याच्या मागच्याला मेहनत परिश्रम खूप घ्यावा लागला पहिल्या वेळेस। जेवाडा मेहनत घेतल्याशिवाय फळ नाही मिळालं ना तुम्हाला। आता फळ, पण त्यावेळेस तर बहुत कठीणचं काम होतं ना। 1 न 2 एका हप्त्याची रोज इकडे घर पोचायचं की इकडे यायचं। कारण की समिती गठीत 2011 मध्ये किंवा 10 मध्ये 10-11 मध्ये। आता तुम्हाला भरपूर आहे। हो, आता रोजगार भरपूर आणि आम्हाला पण आहे आणि इतरांना पण आहे। आता जिप्सी झाल्या आहेत, गावाल्यांना चांगल्या प्रकारे रोजगार मिळत आहे। कारण इकडचे जिप्सी वापरले जातात बाहेर। हो, बाहेरच्या आमच्या गावाला लोकसंख्या येते 240। सध्याची बाडी गट ग्रामपंचायत मोडली नाही तुमची ईडीसीची काय 15 लोकांची। महिला 8 आहेत। आम्ही ईडीसी मार्फत हे गावातील काम जसे सोलर लाईट, तलाव खोलीकरण, रस्ते बांधणे म्हणजे मुरुम टाकणे, आपले पॅनल सोलर पॅनल आणि ईडीसी मार्फत पुन्हा आम्ही जे प्रोटेक्शन कुठे जे आहेत तिथं पण आम्ही ईडीसी मार्फतच लेबर वापरतो। नाही, आता अगरबत्तीचं जसं आम्ही पाहतोय ना, इकडे कुठल्या गावात आहे तिथे नवीन, तसं तुमच्याकडे पण आहे का? नाही आहे नाही, परंतु होणार आहे। तुमच्याकडे